नमस्कार, हाऊसवाईफ किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर मी बनवलेलं आहे आज सोप्यात सोप्पं एकदम मस्त अशी गुजरातची फेमस डिश मोहनताल. तर अशा प्रकारे करून पहा. खूप सोपी पद्धत आहे आणि खूप कमी सामानमध्ये मोहनताल बनवला जातो. काही मेहनत नाही आहे त्याला आणि काही जास्त सामान लागत नाही आहे. तर पाहूया रेसिपी आणि साहित्य. तर मी एक पॅन ठेवलेला आहे गॅसवरती. त्याच्यामध्ये 2 चमच मी याचं तूप घेणार आहे. तुम्ही तुमच्या अंदाजाने घ्या. तुम्हाला जर जास्त बनवायचं आहे तर तुम्ही थोडाफार जास्तच घ्या. एक मी अंदाजाने तुम्हाला सांगते 2 चमच मी घेतलेला आहे. 2-2.5 चमच तूप घेतलेलं आहे. आणि त्या तुपामध्ये मी आता चांगलं तूप छानपैकी गरम झालं की आपल्याला त्याच्यामध्ये बेसन टाकून घ्यायचं आहे. तर मी एक मापनुसार मी 3-3 चमचे सर्व घेतलेलं आहे. तर मी 3 चमचे बेसन घेतलेलं आहे. तर मी तुम्हाला दाखवते. पाहू शकता तूप छान गरम झालेलं आहे. एक साईडने अजून तो मेल्ट व्हायचा आहे. तर मी तूप टाकून बेसन टाकून घेते. तर आता मी तुम्हाला दाखवते. 3 चमच मी बेसन घेणार आहे. साईडचा जो तूप आहे तो छान गरम झालेला आहे, त्याच्यामुळे मी बेसन टाकून घेतली. 3 चमच मी घेतलेलं आहे बेसन. तुम्ही 4 चमचे घ्या, 5 चमचे घ्या, त्यानुसार तुम्हाला जशी पाहिजे तशी मिठाई मोहनताल तुम्ही बनवू शकता. तर असं वाटतं की खूप तूप जास्त पडलं आणि बेसन कमी पडलं, तर असं काही नाही आहे. भाजल्यानंतर तुपामध्ये बेसन आणि आपण रवा वगैरे टाकणार आहोत, तो भाजल्यानंतर ते घट्टच होणार आहे. तर मी चांगल्यापैकी छानपैकी भाजून दिलेलं आहे. पाहू शकता भाजून देते. आता मी याच्यामध्ये टाकणार आहे रवा. 3 चमचच रवा घेणार आहे मी. तीन चमचे रवा घेतलेला आहे. छानपैकी खमंग वास सुटलेला आहे मस्त असं, आणि खूप छान भाजले गेलेलं आहे. पाहू शकता बेसन आणि रवा छान असा भाजला गेला आणि तूप पूर्ण खेचून घेतलेला आहे रवानी बेसननी. तर मी थोडीच बनवली आहे मिठाई, म्हणजे मोहनताल. तर मी त्या अंदाजाने बनवत आहे. तर मी आता ह्याच्यामध्ये घेणार आहे, पाहू शकता कलर पण छान आलेला आहे. आता मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे दूध पावडर. पाहू शकता छान भाजलेला आहे. आता दूध पावडर टाकून घेणार आहे. 3 चमचे दूध पावडर घेणार आहे. तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि असेच माझे व्हिडिओ पाहत राहा. आणि माझी रेसिपी कशा होतात तुम्ही करून पहा आणि मला कमेंट करायला विसरू नका. तर आता मी दूध पावडर टाकून झालेली आहे आणि ह्याच्यामध्ये मी इलायची टाकलेली आहे. ते इलायची थोडीशी झालेली आहे. आता मी ह्याच्यामध्ये दूध टाकून घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही ना ड्रायफ्रूट्स टाकू शकता, म्हणजे तुम्हाला जे ड्रायफ्रूट आवडेल ते. पण मी खूप सोपी पद्धत कमी सामानामध्ये दाखवत आहे. तर कमी सामानामध्ये पण बनतात मिठाई. तुम्हाला मी अशाच नवीन रक्षाबंधनच्या आधी मिठाई दाखवत जाईल, रेसिपी सेव्ह करत जाईल. आता मी साखर घेणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखर घ्या. मी थोडंफार कमीच घेतलेली आहे साखर, कारण की मोहनताळ जेवढा तुम्ही कमी गोड करा तितका छान लागतो. जास्त गोड चांगला नाही लागत आहे. तर मी आता त्यामध्ये एकदम थोडासा पाणी घेतलेलं आहे. जिथपर्यंत साखर बुडेल इतका मी पाणी घेतलेलं आहे. तर आता इतकंच आपल्याला पाणी, तो पाक आहे, तो पाक इतकाच करायचा आहे गरम की एक तार सुटेल, जास्त नाही. तर माझं झालेलं आहे पाक तो. तर जास्त केलं तर ते मोहनताळ कडक होणार आणि मग ते खाताना खूप हे होणार, कडक कडक लागल्यामुळे आवडणार नाही. तर
तुम्ही अशा प्रकारे करून पहा की एकच तार सुटली पाहिजे. तर माझा पुन्हा एकदा ना स्किप झालेला आहे. मी जेव्हा तो साखरेचा पाक टाकलेला आहे बेसनामध्ये, जो आपला बेटर बनवला आहे त्याच्यामध्ये मी टाकताना तो स्किप झालेला आहे. तर मी ऑलरेडी तो पाक सर्व याच्यामध्ये टाकलेला आहे आणि छानपैकी गरम करून घेतलेलं आहे, पाहू शकता. आणि आता एका प्लेटमध्ये तुम्ही तूप लावून घ्या आणि त्याच्यामध्ये हा जो मोहनताल आहे तो पसरवून घ्यायचा आहे आपल्याला. एक छान अशा वड्या पडतील अशा प्रकारे, किंवा तुम्ही छानपैकी असं जसे आपण पापड बनवतो उडदाचे आणि त्यांना सर्कल करून त्यांना गोले करतो, तसं तुम्ही करून तेही मोहनताल एक शेप देऊ शकता तुम्ही. पण मी वडीच पाडलेली आहे. तर वड्या आणि थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवून अर्धा पाऊण तास ठेवलेलं मी आणि वड्या पाडून घेते. तर तुमच्या मुलांना खूप आवडतील. अशा प्रकारे तुम्ही मोहनताल बनवून पहा आणि प्लीज माझ्या चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि व्हिडिओ नक्की पाहत राहा. असेच नवीन नवीन रेसिपी नक्की येतील. तर पाहू शकता मोहनताल झालं. ह्याच्यावर तुम्ही ड्रायफ्रूट्स ठेवू शकता आणि तसं ड्रायफ्रूट्स वगैरे टाकून पाहू शकता. मस्त असे झालेले आहेत, एकदम नरम पण आहे आणि खूप छान लागतं. तर झालेला आहे आपला मोहनताल. अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि असेच व्हिडिओ पाहत राहा. आणि नक्की माझी ही व्हिडिओ तुम्ही बनवून पहा मिठाई. थँक्यू.